जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा महिला बाल विकास कार्यालय आणि ॲक्सेस टू जस्टिस प्रकल्प ISW अकोला यांच्या संयुक्त विद्यमानं सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। समाजात धर्मगुरूंचं स्थान महत्त्वाचं असल्यानं धर्मगुरूंनी बालविवाह रोखण्याची शपथ घेतली। भारतातील बालविवाहाचं प्रमाण 2030 पर्यंत 5% कमी करण्याचं या मोहिमेचं उद्दिष्ट आहे, जे सध्या सुमारे 23.3% आहे। NFHS 5 नुसार 2022 मध्ये सुरू झालेली बालविवाह विरोधातील चळवळ हळूहळू मोठी मोहीम बनली। देशभरातील संघटना, कार्यकर्ते आणि तरुणांनी ते स्वीकारलं आणि ही मोहीम 200हून अधिक जिल्ह्यांमध्ये पसरली। लोकांच्या एकजुटीने आणि कठोर परिश्रमाने 2024 मध्ये या चळवळीला एक नवीन उंचीवर नेलं। दरम्यान भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयानं बालविवाह विरोधात ऐतिहासिक निर्णय दिला। या निर्णयामुळे लोकांना आणखी धैर्य मिळालं आणि ही मोहीम अधिक प्रभावीपणे वेगाने देशभर पसरली। धार्मिक नेत्यांचा समाजावर खोलवर प्रभाव पडतो, त्यामुळे या मोहिमेने बालविवाहाच्या विरोधात विविध धर्मातील धर्मगुरूंना एकत्र आणलं। या प्रयत्नांच्या दोन महत्त्वाच्या घटना घडल्या। 2024 आणि 2025 मध्ये झालेल्या सर्व धार्मिक नेत्यांमधील परस्पर संवाद। सभेमध्ये धर्मगुरू यांनी बालविवाह मुक्त भारत व अकोला जिल्हा करण्याची शपथ घेतली। त्याचप्रमाणे प्रार्थना स्थळावर सुद्धा बालविवाह मुक्त अकोला जिल्हा करण्यासाठी जनजागृती करून सर्व धर्मांच्या वतीनं याबाबतचे माहितीपत्रक समाजाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन सर्व धर्मगुरू यांनी दिलं। लोकांना लग्नाचे कायदेशीर वय आणि मुलांचे हक्क याबद्दल धर्माद्वारे कसं शिकवायचं हा एक प्रमुख विषय होता। बालविवाहाला न्याय देणारे गैरसमज धार्मिक व्यासपीठांवरून कसे दूर करता येईल यावरही चर्चा करण्यात आली। यानंतर सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे योगेश पैठणकर यांनी बालविवाहामुळे होणारे दुष्परिणाम तसेच पालकांची भेटी घेऊन त्यांना कायदेविषयक माहिती देण्याची गरज असल्याचं मनोगत व्यक्त केलं। त्यानंतर बाल कल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण कक्ष अकोला यांच्याद्वारे बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 बाबत माहिती देण्यात आली। सभेचं आयोजन सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे योगेश पैठणकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीश पुसतकर आणि संचालक अशोक बेलेकर, इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली। सभेला उपस्थित सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे न्यायमूर्ती योगेश पैठणकर, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा ॲडव्होकेट अनिता गुरव, सदस्य प्रांजली जयस्वाल, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनील लाडुलकर, सुनील सरकटे, ॲक्सेस टू जस्टिस प्रकल्प ISWS अकोलाचे जिल्हा समन्वयक शंकर वाघमारे, सपना गजबे, विशाल गजबे, पूजा पवार, राजश्री कीर्तिवार, पूजा मनोहर, चाइल्ड लाईन समन्वयक हर्षाली गजबे, पद्माकर सदाशिव, वन स्टॉप सेंटरच्या सदस्या आणि महेंद्र गणोदे व सर्व धर्मगुरू यांची विशेष उपस्थिती यावेळी होती। संजय उमग, जन्मत लाईव्ह न्यूज, अकोला।